सज्ज होतोय. पहिला चेंडू फुलटच चेंडू स्वीप केला गेलाय, तोपर्यंत दिशा दिली गेले. एक धाव धावपलकावर. पाठलाग आहे 26चा, जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले भावेश आणि करण. परंतु या 26 धावा काय या मैदानावर चेस होतील, या 26 धावा डिपेंड होतील येणारी कालवेल सांगेल. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा सिंगल आले गेले. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावपलकावर. आतापर्यंत कंगारू संघाच्या लाईनअप जर बघितली तर चारही गोलंदाज आतापर्यंत चांगली कायम केलंय. हो हो, यामधून गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमार्ग. सात धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिले षटक मार्गस्थ. हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 8 धावा जिकडे धावपलकावर आहे. स्वीप केलाय. पुन्हा एकदा दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 9 धावा धावपलकावरती आहेत. पाठलाग आहे 26चा. तोपर्यंत जाऊया, ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. जिकडे आतापर्यंत 9 धावा धावपलकावरती आहेत पहिल्या षटकामध्ये. परंतु यंदाच्या हंगामामध्ये एसआरएच वॉरियर संघाने हो ऑन साइडला नो चेंडू आहे. फटका एक्झिक्यूट केला गेला होता. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता, परंतु नो चेंडू असल्याने नॉट आउट. पहिला चेंडू 10 धावा धावपलकावर. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज होतो. ऑन साइडला दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण 11 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, जिकडे पाठलाग आहे 26 धावांचा. 1 चेंडूचा खेळ झालाय. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेली. एसआरएच वॉरियर संघाने ज्या प्रकारचे आतापर्यंत या हंगामामध्ये परफॉर्मन्स केला गेलाय तो अतिशय वाखाण्याजोग आहे. आणि चारही गोलंदाजांनी सुद्धा त्यांचं काम आतापर्यंत संघाला करून दिले, परंतु ते काम इकडे करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. टार्गेट जरूर कमी आहे, परंतु येणारी कालवेळ सांगेल की या धावांचा पाठलाग होईल की या धावा या मैदानावर डिफेंड केल्या जातील. हलक्या हाताने दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 वर. 13 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. फरदीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या त्याने पुन्हा दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. बघा कुठल्याच प्रकारचा दबाव नाही आहे. सुरुवात चांगली झाली गेली. आतापर्यंत 14 धावा धावपलकावरती आहेत. पाठलाग आहे 26चा आणि दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सर्वात जमेची बाजू कंगारू संघासाठी ठरली गेली. पुन्हा एकदा तेच घडलंय. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलाय, तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू. फरदीन पुन्हा एकदा करण समोर. सुरेख चेंडू. तेवढ्या सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केले. 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे धावा आहेत 16 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल येणारी कालवेळ सांगेल. परत जाऊया, ऐकूया तोपर्यंत डीजेला. सैफू आलाय. बघा इकडून काम करावं लागणार आहे एसराज वॉरियर संघाला. एखादा विकेट, एखादा ब्रेक थ्रू, थोडस कमबॅक करून देईल, परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं असणार आहे. पहिल्याच चेंडूवर दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. कुठल्याच प्रकारचा दबाव नाही आहे, कारण दबावाचं कारण काय आहे. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत.
आणि आतापर्यंत 26चा पाठलाग करत असताना दोन्ही बॅटरने चांगली सुरुवात केली. ही सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरली गेली, परंतु इकडून कमबॅक होईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने भर होतोय. 18 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केले, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने भर होतोय. अजून एक मोठी मॅच यानंतर आपल्या भेटीला येते. एका बाजूला आहे आई भवानी मार्बलपाडा संघ, तर समोरच्या घरच्या मैदानावर गुरुदत्त मनोलपाडा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलाय गुरुदत्त मनोलपाडाने आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगला आई भवानी मार्बलपाडा संघाला. 4 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे 20 धावा धावफलकावर आहेत. फक्त 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी कंगारू संघाला. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडूला स्वीप केलंय, फुलटॉस चेंडू, दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत 21 धावा, 21 रन. फक्त 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू, दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. षटक संपलंय. मॅच इक्वेशन राहिले 6-4च्या इक्वेशनला. जाऊया ऐकूया डीजेला. सहा चारचं इक्वेशन आहे आणि गोलंदाजी मार्कवर फैजान सज्ज होते. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, हो हो वेगाने फेकी झाले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. फैजानने या हंगामामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी करून दाखवले त्याचे वाखाणच होत आहे. 5 चेंडू रिव्ह्यू घेतला गेला. येस, रिव्ह्यू घेतला गेला. नॉट आउट. फर्दीनचं हे षटक जे आहे ते पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले. काय इकडून कमबॅक होईल येणारी कालवेल सांगितले, परंतु पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले. फर्दीनने या हंगामामधून जी सुरुवात केली ते अतिशय वाखाणण्याजोग आहे, परंतु ते काम आता यावलेल्या मैदानाच्या आतमध्ये करणं तितकंच महत्वाचं असणार. जमेची बाजू दोन्ही सलामीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. फर्दीनचा पुन्हा ऑन साइडला दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1ने पूर्ण. 4-2चं इक्वेशन या मॅच मध्ये आता राहिलं गेले. 4 चेंडू 2 धावा. क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे लावलं गेलंय, एखादा विकेट, एखादा डॉट बॉल, थोडस कमबॅक यशराज वॉरियर संघासाठी करू शकते, परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचे असणार आहे. 4 चेंडू 2 धावा. हलक्या त्याने हो 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 फेकी झाले, आलाय ब्रेक थ्रू. आणि खऱ्या अर्थानं ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो आलाय. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. येस, रिव्ह्यू घेतला गेलाय.
बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. येस, ब्रेक थ्रू आलाय. खऱ्या अर्थानं ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू आलाय. आता इक्वेशन काय बनलंय? 3 चेंडू 2 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर दीप. मागील आठवड्यामध्ये VPL मध्ये एक बिग अपसेट राहिला होता यशराज वॉरियर संघाचा. 6-7चं इक्वेशन होतं. 6-7च्या इक्वेशनला काय घडलं होतं? 4 अतिरिक्त धावा आल्या होत्या. त्या 4 अतिरिक्त धावा येऊन सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला होता. इकडून ते कमबॅक उलटफेर होईल का? येणारी कालवेल सांगेल. ब्रेक थ्रू आलाय आणि आता इकडून ते काम फैजानने केलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. इक्वेशन आहे 4 चेंडू 3 धावा. हो, लेफ्टच्या बाहेर आहे, लेफ्टच्या बाहेर आहे. आमचे पंच सांगतायत, आमच्या दिशेने बोलतायत वाईट चेंडू आहे. फक्त 1 धावांची गरज आहे. आता या अगोदर विकेट आला होता परंतु थोडस जास्तच बाहेर होता चेंडू. वळण घेतलं होतं त्यामुळे वाईट चेंडू येतोय. त्याच्या साहाय्याने चेंडूला मॅच फिनिश. सामना